नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी एक सूचना लक्षात ठेवा की याच्यातलं मी मागे जे दाखवलेलं आहे त्याच्यातलं काहीही लिहून घेऊ नका, कारण ही संपूर्ण PDF मी टेलिग्राम चॅनलवर शेअर करणार आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, ती जॉईन करा। त्याच्यामध्ये ही PDF तुम्हाला मिळेल। ओके, त्याच्यामुळे लिहून काहीच घेऊ नका। 28 एप्रिल 2024 रोजी तुमची राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आहे आणि त्याच्यामध्ये सायन्स मधला जो फिजिक्स पार्ट आहे त्याची आपल्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे याच्याविषयी मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगणार आहे। अर्थात हे नुसत्या 28 एप्रिलच्या परीक्षेला लागू नाही, तर कुठल्याही परीक्षेसाठी लागू आहे। स्ट्रेट वे आपण सब्जेक्टकडे वळूयात। पहिला मुद्दा की फिजिक्सवर नेमके किती प्रश्न येतात। आता पहिली गोष्ट तुम्हाला माहित आहे की साधारणतः सायन्सवर 20 ते 25 प्रश्न येतात। अलीकडे प्रमाण वाढायला लागलेलं आहे आणि त्याच्यातले साधारणतः 4 ते 6 प्रश्न हे फिजिक्सवर असतात। 4 ते 6, ओके, मिनिमम 4 असतातच। 6 आणि कधी कधी 7 पर्यंत सुद्धा किंवा 8 पर्यंत सुद्धा जाऊ शकतात, पण ते रेअर आहे। पण मिनिमम 4 ते 6 आहेत। ओके, आता हे जे 4 ते 6 असतात याच्यामध्ये काही थेरी क्वेश्चन्स असतात आणि काही न्यूमरिकल्स म्हणजे सोडवायची उदाहरणं असतात। जनरली न्यूमरिकल हे मॅक्सिमम 2 ते 3, काही काही वेळा एकात देखील आलेला आहे, पण 2 ते 3 असू शकतात। आणि जे थेरी क्वेश्चन्स असतात ते साधारणतः 3 ते 4 असतात। ओके, हे थेरी आणि न्यूमरिकलचं डिस्ट्रीब्युशन आहे। ओके, आता याच्यामध्ये असं आहे की काही प्रश्न हे जे मी तुम्हाला ॲनालिसिस सांगितलं की 4 ते 6 किंवा 7-8, हे 6, 7, 8 नॉर्मली कधी होतं की काही चॅप्टर्स असे आहेत की जे फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये कॉमन आहेत। उदाहरणार्थ अणूची संरचना, ॲटॉमिक स्ट्रक्चर हा असा टॉपिक आहे की जो फिजिक्ससाठी पण रिलिव्हंट आहे। आपण फिजिक्समध्ये पण त्याचा स्टडी करतो आणि त्याचा स्टडी आपण रसायनशास्त्रामध्ये म्हणजे केमिस्ट्रीमध्ये सुद्धा करतो। ओके, आणि त्याचप्रमाणे अजून एक टॉपिक आहे तो किरणोत्सारिता म्हणजे रेडिओ ॲक्टिव्हिटी। तर रेडिओ ॲक्टिव्हिटीचा पण अभ्यास हा फिजिक्समध्ये पण येतो आणि केमिस्ट्रीमध्ये पण येतो। त्याच्यामुळे हे जे 2 चॅप्टर्स आहेत हे कॉमन बॉर्डर लाईन आहेत आणि म्हणून हे चॅप्टर महत्त्वाचे पण आहेत, कारण या चॅप्टरवर रसायनशास्त्राच्या अँगलने पण प्रश्न येऊ शकतो आणि फिजिक्सच्या अँगलने सुद्धा प्रश्न येऊ शकतो। ओके, आणि म्हणून ही जी प्रश्नांची संख्या आहे कधी कधी 6, 7, 8 पर्यंत याच्यामुळे जाते। ओके, ठीक आहे। आता पुढचा प्रश्न आहे की सर 4 ते 6 गुण फक्त आहेत फिजिक्सला, मग मुळात फिजिक्सचा अभ्यास करायचा का? एकतर आधीच मुलांना सायन्सची भीती असते, त्यात सायन्समध्ये पण एक वेळ बायोलॉजी होऊ शकतं, पण केमिस्ट्री फिजिक्सच्या विषयी आणखी जरा जास्त भीती असते। मग जर 4-6च प्रश्न येणार असेल तर मुळात अभ्यास करायचा का हा अख्खा ऑप्शनला टाकून द्यायचा? माझं याच्यावर उत्तर आहे की येस, जरी 4-6 प्रश्न असले तरी सुद्धा फिजिक्सचा अभ्यास केलाच पाहिजे, पण अर्थात किती करायचा आणि कसा करायचा याच्यावर आपली बंधनं ठेवली पाहिजेत। म्हणजे 4-6 कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस आपण केलं पाहिजे की किती अभ्यासाची किती तास देऊन आपल्याला किती फायदा होणार आहे आणि तो फायदा कटिंग एजवाला फायदा आहे का ते आपण पुढे बघणारच आहोत। हे बघून अभ्यासाची स्ट्रॅटेजी ठरवायची असते। त्याच्यामुळे माझं उत्तर याला असेल की 4-6 गुणांसाठी अभ्यास करायचा का, तर करायचाच। कसा करायचा ते पुढे बघू। मग मी जे म्हणतोय की यस 4-6 गुणांसाठी करायचा का करायचा, याची काही कारणं आहेत। पहिला मुद्दा म्हणजे की फिजिक्सवरचा जो इनफॅक्ट इन जनरल सायन्सचे प्रश्न आणि त्यातही फिजिक्सचे प्रश्न याच्यामध्ये आपल्याला 100% ते उत्तर बरोबर असल्याची खात्री असण्याची शक्यता खूप जास्त असते। म्हणजे प्रश्नाचं उत्तर लिहितानाच आपल्याला कळतं की हे माझं उत्तर बरोबर आहे, कारण त्याच्यामध्ये काही जर तरला काही चान्स नसतो। फिजिक्स हे सायन्स आहे, त्यातल्या त्यात आणखी प्रेसाईज सायन्स आहे, त्यामुळे 100% उत्तर बरोबर असण्याची शक्यता असते। मग काय होतं की आपल्याला जी निगेटिव्ह मार्किंगची धाकधूक असते की बाबा माझा 1/4 मार्क कापला जाईल, ती भीती राहत नाही। आपण 100% आत्मविश्वासाने बरोबर उत्तर देऊ शकतो, म्हणजे सोडत नाही आपण त्या प्रश्नाला। दिस इज नंबर 1। दुसरा फायदा असा की कमी अभ्यासामध्ये किमान 3 गुणांची खात्री असते। 4 ते 6 जे असले त्याच्यामध्ये
कमीत कमी 3 गुण तुम्हाला मिळतीलच जर मी सांगितलं त्या पद्धतीने अभ्यास केला तर, याची तुम्हाला खात्री असते. आणि मित्रांनो, या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये 3 गुण प्रिलिम्समध्ये इज अ बिग डील. ओके, 3 गुण हे साधं काम नाहीये. 3 गुण महत्वाचे आहेत. 3 गुण तुम्हाला 100% मिळू शकतात, अगदी बेसिक मिनिमम अभ्यास केला सुद्धा. हा दुसरा ॲडव्हान्टेज. तिसरा ॲडव्हान्टेज म्हणजे तुलनेने सोपे प्रश्न असतात. आता मी म्हणतोय तुलनेने सोपे प्रश्न. तुम्ही म्हणाल की सर आधीच आम्हाला फिजिक्स जड जातं आणि त्यात तुम्ही म्हणताय की तुलनेने सोपे प्रश्न असतात. माझं म्हणण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही जर जनरल बघितलं की साधारणतः जी काठिण्य पातळी असते ती नॉर्मल जे सब्जेक्ट्स असतात, आर्ट्स साईडचे जे सब्जेक्ट्स असतात, हिस्ट्री, जिओग्राफी, राज्यघटना वगैरे वगैरे, याच्यातल्या प्रश्नांची काठिण्य पातळी थोडीशी जास्त असते. ओके, पण फिजिक्स जो आहे त्याच्यात साधारणतः आत्तापर्यंत विचारले गेले जे प्रश्न आहेत ते फिजिक्समधले मॅक्सिमम 10वीच्या पातळीवरचे आहेत आणि एखाद दुसरा आधेमध्ये कधीतरी 11वी-12वीच्या पातळीवर जातो. म्हणजे मॅक्सिमम प्रश्न काठिण्य पातळीच्या बाबतीत 10वीच्या स्तरावरचेच आहेत. आणि 10वीपर्यंत आपल्या प्रत्येकाने फिजिक्स वाचलेलं आहे, फिजिक्स शिकलेलं आहोत, त्याला थोडंसं ब्रश केलं आणि आपण जर 8वी ते 10वीमध्ये सायन्सकडे दुर्लक्ष केलं असेल तर त्याचा कॉम्पेन्सेशन म्हणून व्यवस्थित जर अभ्यास केला तर त्या अँगलने म्हणतोय की हे सोपे प्रश्न असतात. कारण काठिण्य पातळी ही साधारणतः 10वीच्याच लेवलची असते फिजिक्समध्ये. सो दिस इज वन मोर ॲडव्हान्टेज. पुढचा सगळ्यात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज की स्पर्धेत पुढे जाण्याची खात्री असते याचा अभ्यास केला तर. याचं कारण का? याचं कारण असं की इतर विषयांची सर्वांची तयारी साधारणतः सारखीच असते. म्हणजे जे विद्यार्थी सिरियस आहेत परीक्षेच्या बाबतीत, त्या प्रत्येकाचा इतिहासाचा, भूगोलाचा, समाजसुधारकांचा, राज्यघटनेचा आणि जे असे कॉमन सब्जेक्ट आहेत यांचा अभ्यास सगळ्या सिरियस स्टुडंटचा सारखाच असतो. त्याच्यामुळे तिथे तुम्हाला सिरियस स्टुडंट्समध्ये त्या अभ्यासात पुढे जायचा काही चान्स नसतो. तुमच्याबरोबरच्या सिरियस स्टुडंट सगळ्यांचा सारखा अभ्यास असतो, सगळ्यांची ती उत्तरं बरोबरच येणार असतात, एक्सेप्ट की एखाद्याने सिली मिस्टेक केली. पण सगळ्या सिरियस कॅन्डिडेट्सचा इन जनरल सायन्सचा आणि फिजिक्सचा सारखाच अभ्यास नसतो. त्याच्यामुळे ज्याचा सायन्सचा चांगला अभ्यास असतो आणि फिजिक्सचा चांगला अभ्यास असतो त्याला सिरियसली अटेम्प्ट देणाऱ्या कॅन्डिडेटमध्ये पण मग पुढे जायची संधी असते. जे शेवटचा कट ऑफ असतो ना, जिथे मारामारी असते, तिथे तुम्हाला सायन्स एकदम पुश देऊ शकतं. तुम्ही जर रेस बघितली असेल ना तर काही खिलाडी असतात, काही ॲथलीट्स असतात ना, ते आधी एकदम मस्त हळूहळू म्हणजे मीडियम पेसमध्ये चालू असतात आणि अगदी शेवटच्या 100 मीटरमध्ये झपकन अशी स्पीड पकडतात की जो एखादा किंवा जी एखादी ॲथलीट आधीपासून पुढे असते तिला मागे टाकून अगदी शेवटच्या 15-20 पावलांवर ते फिनिशिंग लाईनला त्यांना मागे टाकून पुढे जातात. सायन्स हे आपलं ते शेवटच्या 100 मीटरमधलं पुश आहे. ओके, सो सायन्सचा इन जनरल आणि फिजिक्सचा अभ्यास हा स्पर्धेत पुढे जाण्याची तुम्हाला 100% खात्री देतो. ओके, राईट. अजून एक ॲडव्हान्टेज जो मी इथे लिहायचा माझा राहून गेला आहे तो म्हणजे इन जनरल सायन्समध्ये आणि त्यातल्या त्यात फिजिक्समध्ये इलिमिनेशन मेथडने उत्तर द्यायची संधी जास्त चांगली असते. कारण सर्व जे पर्याय असतात हे बऱ्यापैकी वेगळे वेगळे दिसतात आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला अगदी करेक्ट आन्सर, डायरेक्ट आन्सर माहीत नसेल पण तरीसुद्धा तुमचं बेसिक काहीतरी क्लिअर असेल ना तर यू कॅन मेक आउट. तुम्ही त्या 4 पर्यायांमधला तुम्हाला अंदाज येऊन जातो की हा नाही आहे 100%, हा नाही आहे 100%, हा नाही आहे 100%, म्हणजे हाच असला पाहिजे. ओके, म्हणजे इलिमिनेशन पद्धत ही सायन्समध्ये आणि त्यातल्या त्यात फिजिक्समध्ये सोपी जाते. ओके, आणि म्हणून हे कशासाठी सांगत होतो मी की 4-6 गुणांसाठी अभ्यास का करावा याची कारणं आहेत तीही. पुढचा प्रश्न, खूप अभ्यास करावा का मग या 4-6
प्रश्नांसाठी खूप अभ्यास करावा का? तर त्याला माझा आन्सर आहे बिग बिग नो. खूप अभ्यास करायचा नाही, सम्यक अभ्यास करायचा. सम्यक म्हणजे ॲप्रोप्रिएट, योग्य, कॉस्ट बेनिफिट, फायदा तोट्याचं ॲनालिसिस करून करायचा. ओके, मग तो कसा करायचा? पहिली गोष्ट याच्यामध्ये आता क्वांटिटी म्हणजे सर मी किती तास अभ्यास केला पाहिजे साधारणतः. तर ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड आहे, सायन्स बॅकग्राऊंड म्हणजे काय, साधारणतः बघा 10वी पर्यंत सगळ्यांनी सायन्स वाचलेलं आहे. मी सायन्स बॅकग्राऊंड म्हणजे माझ्या डोक्यात काय आहे की जे 12वीला ज्यांचं सायन्स होतं किंवा ज्यांचं BSc वगैरे केलेलं आहे, ज्यांनी ग्रॅज्युएशन किंवा इंजिनिअरिंग केलेलं आहे किंवा त्या टाईपचं सायन्स बॅकग्राऊंडचं ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, त्यांना मी म्हणतोय सायन्स बॅकग्राऊंडचे मुलं मुली, त्यांनी साधारणतः 15 ते 20 तास जरी डेडिकेटेड अभ्यास केला तरी सुद्धा फिजिक्सचा अभ्यास आपल्याला पाहिजे तेवढा 4-5 मार्कांपुरता 100% होऊ शकतो. 3 तर कुठेच गेले नाहीत. हे 15 ते 20 मी सेल्फ स्टडी म्हणतोय. याच्यात मी तुम्ही जर व्हिडिओ ऐकणार असाल तो एक्सक्लूड करतोय. तो पण जर इन्क्लूड केला 8-10 तासाचा तर फार तर सायन्स बॅकग्राऊंडवाल्यांनी 30 तास जरी अभ्यास केला दॅट इज मोर दॅन सफिशियंट. ओके, ज्याचं ॲव्हरेज इंटेलिजन्स आहे, म्हणजे खूप हुशार नाही आणि खूप मठ्ठही नाही, अशा मुलामुलींचा मी विचार करतोय, ॲव्हरेज. ठीक आहे. आणि ज्यांचं इतर बॅकग्राऊंड आहे, सायन्स सोडून सायन्सेतर बॅकग्राऊंड ज्यांचं आहे, त्यांनी सेल्फ स्टडी साधारणतः 30 ते 35 तास करावा. त्याच्यात मी व्हिडिओंचे काउंट केलेले नाही, ते जर 10 टाकले तर 45 ते 50 तासाचा अभ्यास करावा. एवढा जरी अभ्यास तुम्ही केला, हे मी फक्त फिजिक्ससाठी म्हणतोय हां, केमिस्ट्री बायोलॉजी नाही. त्यांना थोडंसं जास्त, स्पेशली बायोलॉजीला थोडासा जास्त केला पाहिजे, कारण त्याचं वेटेज जास्त आहे. बायोलॉजीचं विचारले जाणारे प्रश्न जास्त आहेत, संकल्पना जास्त आहेत. मी फिजिक्सची गोष्ट करतोय. तर मला असं वाटतं की समजा 30 तर किती आले मॅक्सिमम, 30 ते 50 तास. आय थिंक 30 ते 50 तास हे काही विशेष नाही. दिस इज नॉट अ बिग डील. एवढा अभ्यास तर केला पाहिजे 4-6 मार्कांसाठी, आणि जिथे आपल्याला 3-4 ॲश्युअर्ड मार्क्स मिळणार आहेत. ओके, सो एवढा अभ्यास जरी केला तेवढा सफिशियंट आहे. राईट. आता नेमका कोणत्या चॅप्टर्सचा अभ्यास करावा, नेमक्या कोणत्या चॅप्टर्सचा अभ्यास करावा? तर बघा मित्रांनो, कुठल्याही क्षेत्रामध्ये, मग ते अभ्यासाचं क्षेत्र असो की आपलं पर्सनल क्षेत्र असो की आपलं प्रोफेशनल असो, बिझनेस असो किंवा नोकरी असो, कधीही ज्यावेळी वेळ कमी आणि कामं जास्त असतात त्यावेळी ABC ॲनालिसिस आपण केलं पाहिजे. ABC ॲनालिसिस ही एक मॅनेजमेंटची कन्सेप्ट आहे. म्हणजे असं की जे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे A, जे मध्यम इम्पॉर्टंट आहे ते B, आणि जे लिस्ट इम्पॉर्टंट आहे, कमीत कमी इम्पॉर्टंट आहे ते C. म्हणजे कुठलंही काम सुरू करताना ABC ॲनालिसिस केल्याशिवाय काम सुरू करू नये. अन्यथा ती बिना बोर्डाची आपली लालपरी जी असते, बिना बोर्डाच्या लालपरीसारखं असतं. कंडक्टरला माहीत नाही कुठे चाललं, बसणाऱ्याला माहीत नाही कुठे चाललं, ड्रायव्हरला माहीत नाही कुठे चाललो, ड्रायव्हरची मर्जी आली तिकडे घेऊन गेला. असं नको व्हायला म्हणून ABC ॲनालिसिस केलं पाहिजे. ते ABC ॲनालिसिस मी मागच्या प्रश्नोत्तरिका आणि ओव्हरऑल हिस्ट्री आणि काठिण्य पातळी चॅप्टर्सची याच्यावरनं मी केलेलं आहे. अच्छा, सगळ्यात महत्त्वाचं, याच्यातलं काहीही लिहून घेऊ नका. याची PDF मी टेलिग्राम चॅनलवर शेअर करणार आहे, आणि त्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला PDF मिळेल. ओके, राईट. नाऊ सगळ्यात महत्त्वाचे कोणते? ध्वनी. ओके, साऊंड. याच्यावर नेहमी प्रश्न विचारले जातात. दुसरा प्रकाश म्हणजे लाईट. ओके, लाईट. आता लाईटमध्ये 3 वेगवेगळे सब चॅप्टर्स येतात. ओके, पहिला सब चॅप्टर म्हणजे प्रकाशाचे गुणधर्म, नंतर त्याचं परावर्तन आणि आरसे वगैरे, या लाईटशी संबंधित बेसिक कन्सेप्ट. ओके, प्रकाश की प्रकाशाचं नेचर काय असतं, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे वगैरे वगैरे, ते सगळं, आणि त्याची इतर गुणधर्म की प्रकाश सरळ रेषेतच जातो वगैरे वगैरे. त्यानंतर प्रकाशाच्या परावर्तनाची संकल्पना, जी अत्यंत बेसिक संकल्पना आहे, आणि प्लेन मिरर्स. ओके, म्हणजे सपाट आरसे,
त्यांच्यावर किरणाकृती कशा काढल्या जातात, कोणती 3 किरणं निवडणे, किमान 2 किरणं निवडणे, ते जे 3 स्पेसिफिक किरणं आहेत ते परावर्तनानंतर कसे जातात वगैरे वगैरे, त्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट. हा झाला पहिला सब पार्ट या चॅप्टरचा, प्रकाश या टॉपिकचा. दुसरा सब पार्ट म्हणजे प्रकाशाशी संबंधित वेगवेगळे फेनॉमेनन म्हणजे घटना, ज्याच्यामध्ये अपवर्तन, अपस्करण, विकिरण वगैरे वगैरे अनेक आहेत त्या. ओके, म्हणजे काय, रिफ्रॅक्शन, डिफ्रॅक्शन, स्कॅटरिंग, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन वगैरे वगैरे सगळं. हे जे प्रकाशाशी संबंधित सर्व घटना आहेत, फेनॉमेना आहेत, तो झाला दुसरा सब टॉपिक. आणि तिसरा सब टॉपिक डेडिकेटेड तो म्हणजे भिंगे म्हणजे लेन्सेस, बहिर्वक्र, अंतर्वक्र. मग त्याच्यामध्ये डोळ्याची रचना आली, बरोबर, डोळ्याचे दृष्टिदोष आले, या जे बहिर्वक्र आणि आंतरवक्र भिंगाने कशा कशा प्रतिमा तयार होतात वगैरे त्या आला. हे सगळं भिंगांमध्ये. ओके, तर प्रकाशाचे हे 3 सब टॉपिक आहेत. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. सो ध्वनी, प्रकाश. तिसरं विद्युत. विद्युत हे फार मोठं चॅप्टर आहे, पण त्याच्यातल्या कन्सेप्ट सोप्या आहेत. ओके, सो विद्युत हे पण ए मध्ये येतं, इम्पॉर्टंट. नंतर कार्य, ऊर्जा, शक्ती. ओके, म्हणजे वर्क, एनर्जी अँड पॉवर. विद्युत म्हणजे इलेक्ट्रिसिटी. आता काय आहे, विद्युत आणि कार्य, ऊर्जा, शक्ती याच्यामध्ये काही कॉमन ग्राउंड आहे. कॉमन ग्राउंड कोणतं माहिती आहे का, की विद्युत जे आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, इलेक्ट्रिसिटीचं जे वेगवेगळे हे असतात, इलेक्ट्रिसिटीची अभिव्यक्ती होते. म्हणजे इलेक्ट्रिसिटीच्या माध्यमातून आपल्याला प्रकाश पण मिळू शकतो, कार्य घडून येऊ शकतं वगैरे वगैरे. तर विद्युतने पण कार्य घडतं आणि या कार्य, ऊर्जा, शक्तीमध्ये पण कार्य येतं. त्याच्यामुळे दोघांमध्ये कॉमन ग्राउंड आहे, म्हणून मी एकत्र क्लब केलेले आहेत. उदाहरणार्थ जर तुम्ही इस्त्रीचं बघितलं असेल की एक इस्त्रीमध्ये इतक्या ओहमचा रोध आहे, त्याच्यातनं इतकी विद्युत धारा टाकली तर आणि दररोज इतके तास चालवली आणि 1 महिन्यामध्ये चालवली तर त्याचं विद्युत बिल किती येईल. याच्यामध्ये आपण ऊर्जा पण काढतो, म्हणजे कार्य, ऊर्जा, शक्तीचा पण भाग येतो आणि इलेक्ट्रिसिटीद्वारे निर्माण होणारी ऊर्जा काढतो किंवा त्याने केलेलं कार्य काढतो. म्हणजे विद्युत आणि कार्य, ऊर्जा, शक्ती हे तसे कनेक्टेड आहेत. ओके, सो हे सगळे ए मध्ये येतात. त्याच्यानंतर गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटेशन. दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. स्पेशली ग्रॅव्हिटेशनचा जो अप्लाइड पार्ट आहे, अप्लाइड पार्ट म्हणजे कोणता, की लिफ्टमध्ये काय होतं ग्रॅव्हिटेशनचं, त्याच्यानंतर वेगवेगळे सॅटेलाइट्स, भूस्थिर उपग्रह, ध्रुवीय उपग्रह वगैरे वगैरे. ओके, ते सगळं कशामध्ये येतं, गुरुत्वाकर्षणामध्ये. दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट चॅप्टर. आणि उष्णता, हीट, हे देखील अतिशय इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. ओके, हे सगळे ए चॅप्टर्स आहेत. या सगळ्यांना ए चॅप्टरमध्ये ए कॅटेगरीमध्ये टाकण्याची 2 कारणं आहेत. नंबर 1, ॲक्च्युली यांच्यावर जास्त जास्त प्रश्न विचारले जातात, पहिला मुद्दा. आणि दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट, याच्यावर जास्त प्रश्न विचारले जातात. आणि दुसरा मुद्दा म्हणजे की हे चॅप्टर्स साधारणतः आपल्याला 8वी, 9वी, 10वी मध्ये व्यवस्थित समजलेले नसतात. ही फॅक्ट आहे. काही अपवाद असतील, तुमच्यातले काही मुलं असतील ज्यांना चांगले शिक्षक मिळाले असतील किंवा ज्यांनी स्वतःच वाचून व्यवस्थित कष्ट केले असतील किंवा जे जात्याच हुशार असतील आणि प्रयत्न करून त्यांनी समजून घेतलं असेल, ते अपवाद वगळले तर सगळ्यांना हे सगळे चॅप्टर्स क्लिअर नसतात, अगदी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सुद्धा. तो दोन्ही कारण आहेत. नंबर 1, त्याच्यावर ॲक्च्युली प्रश्न विचारले जातात. नंबर 2, हे चॅप्टर्स आपले क्लिअर नसतात. म्हणून हे ए कॅटेगरीमध्ये टाकलेत आपण. हे ए आले म्हणजे हे सगळ्यात पहिल्यांदा केले पाहिजेत. आपलं जे शेड्यूल आहे तासांचं, या तासांच्या शेड्यूलमध्ये हे चॅप्टर आधी करायचे, जेणेकरून तुम्हाला जर नंतर वेळ मिळाला नाही तर हे राहून गेले तरी चालतील. बी आणि सी वाले हे झालेच पाहिजेत. आता प्रत्येकाला तुम्हाला मिळणारा वेळ वेगवेगळा आहे. कोणाचा, समजा एखादा तुमच्यातला असा असेल की ज्याचा बाकी सगळे सब्जेक्ट झालेले आहेत, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, अमुक सगळं झालेलं आहे, मग त्यांनी बिनधास्त सगळं करायचं. पण तुमच्यातले काही असे असू शकतात की ज्यांचं बाकीचं पण नाही झालेलं, त्याच्यामुळे बाकीचं पण करायचं आहे, हे पण करायचं आहे, एक ना धड भाराभार चिंध्या आहेत, रात्र थोडी सोंगे फार आहेत, मग त्यांनी इतकेच करायचे. ओके, ए. बी मध्ये बल व दाब म्हणजे फोर्स अँड प्रेशर आणि गती, त्वरण, विस्थापन वगैरे वगैरे. हे मी बी मध्ये का टाकलेले आहेत याची 2 कारणं आहेत. नंबर 1,
यांच्यावर खूप सारे प्रश्न आतापर्यंत विचारले गेलेले नाहीत, विचारले गेलेले आहेत पण जास्त नाहीत. हे कारण नंबर 1. आणि कारण नंबर 2 हे तुलनेने सोपे चॅप्टर्स आहेत आणि हे साधारणतः आपल्याला 8वी 9वी 10वीच्या अभ्यासाच्या वेळी सुद्धा समजलेले असतात. त्याच्यामुळे यांची एकदम धावती रिव्हिजन जरी केली तरी सुद्धा याच्यावरच्या प्रश्नांची उत्तरं येण्याची दाट शक्यता असते. म्हणून यांना बी मध्ये टाकलेलं की हे समजा जरी राहून जरी गेले करायचे तरी कदाचित 8वी 9वी 10वीचं काहीतरी आठवेल तुम्हाला आणि प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल. ओके. आणि वर अगदी धावती शेवटच्या 2 दिवसात जरी वाचून गेले तरी 100% तुम्हाला याच्यावरच्या प्रश्नाचं उत्तर येईल. म्हणून हे बी मध्ये. आणि उरलेलं एकके, चुंबकत्व, स्थायूंचे यांत्रिक गुणधर्म वगैरे वगैरे हे सी मध्ये. हे अगदी नाही केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. याचं कारण एकके हे जे आहे ना, एकके मधलं तुम्ही जर नुसतं SI सिस्टीम म्हणजे काय, त्याच्यातले जे फंडामेंटल युनिट्स कोणते, व्युत्पन्न युनिट्स कोणते, एवढा जरी भाग केला, बाकीचं सगळं काय होतं की ज्यावेळी आपण यांचा अभ्यास करत असतो ना त्यावेळी एककांचा अभ्यास आपला ऑटोमॅटिक होत असतो. म्हणजे ज्यावेळी आपण ध्वनी करत असतो त्यावेळी आपण ध्वनीमध्ये शिकत असतो की बाबा ध्वनी मोजण्याचं एकक डेसिबेल आहे, म्हणजे एककाचा अभ्यास झाला. प्रकाश हे करत असताना आपण की बाबा याचं भिंगाच्या पॉवरचं युनिट डायऑप्टर आहे, ऑलरेडी बघितलेलं असतं. याच पद्धतीने विद्युतमध्ये आपण ॲम्पियर, ओहम, जूल, कॅलरी सगळं बघितलेलं असतं. याच पद्धतीने कार्य ऊर्जा, शक्ती, गुरुत्वाकर्षण, उष्णता याच्यामध्ये ऑलरेडी एककं बघितलेली असतात. त्यामुळे याचा 99% एककांचा अभ्यास हा या अभ्यासात ऑटोमॅटिक झालेला असतो. म्हणून फार तर एककाचा जो थेरॉटिकल पार्ट आहे की एककाचा तो किलोचा गोळा कुठे ठेवलेला आहे, तो किलोचा गोळा कोणत्या संमिश्राचा बनलेला आहे, प्लॅटिनम, इरिडियम का काय अजून वगैरे वगैरे, लोखंड. नंतर जी SI सिस्टीम काय आहे, MKS सिस्टीम काय आहे, CGS सिस्टीम काय आहे, त्याच्यातली एककं कोणती. ओके. आणि SI सिस्टीममध्ये फंडामेंटल म्हणजे मूलभूत एककं कोणती आणि साधित म्हणजे डिराइव्ड युनिट्स कोणती वगैरे वगैरे. हा थेरॉटिकल पार्ट, त्याला 1 तास पण नाही लागत. म्हणून हे सगळं मी सी मध्ये टाकलेलं आहे, चुंबकत्व वगैरे वगैरे. याच्यावर चुकून एकाद आलं आणि नाही अटेम्प्ट करता आलं तरी काही हरकत नाही. ओके, राईट. आणि वेळ समजा असेल तुमचा तर मग हे पण करून घ्या. सो दिस इज ABC अनालिसिस ऑफ द चॅप्टर्स. पण हे अनालिसिस कोणत्या अँगलने आहे? थेरीच्या अँगलने, थेरीच्या अँगलने. पण मी जसं सांगितलं तुम्हाला की काही 1-2 न्यूमरिकल्स सुद्धा येतात. न्यूमरिकल्स म्हणजे सोडवायची उदाहरणं सूत्रांवर आधारित. ओके. त्याच्या बाबतीतलं ABC अनालिसिस काय आहे? त्याच्या बाबतीतलं ABC अनालिसिस असं आहे की पहिल्यांदा कार्य ऊर्जा शक्ती या चॅप्टरच्या खालचे न्यूमरिकल्स सोडवा. मी ज्यावेळी पुस्तकांवरील आयदर तुम्ही 8वी 9वी 10वीची क्रमिक पुस्तकं जी आहेत त्या 8वी 9वी 10वीच्या SSCच्या पुस्तकांमध्ये चॅप्टरच्या मध्ये सोडवून दाखवलेली उदाहरणं आणि एक्सरसाइजमध्ये दिलेली उदाहरणं एवढी करा. अन्यथा जे आपलं सायन्स ऑल इन वन पुस्तक आहे की ज्याचं फिजिक्सचं एडिटिंग मी केलेलं आहे त्याच्यामधली उदाहरणं, सोडवलेली उदाहरणं एकदा बघून घ्या. तर कार्य ऊर्जा शक्ती हे ए मध्ये पहिल्यांदा करा. विद्युत आधी करून घ्या, कारण विद्युतवर पण खूप सोपे प्रश्न कधी येऊन जातात की नुसतं जो ओहम्स लॉ आहे त्याच्यावर एखादा येऊन जातो V = IR, किंवा पॉवर, एखाद्या विद्युत धारेने निर्माण होणारी उष्णता, विद्युत धारेने निर्माण केलेली शक्ती वगैरे त्याच्यावर येऊ शकतो. आणि भिंगांमध्ये स्पेशली भिंगाची शक्ती, त्याच्यानंतर नाभी अंतर म्हणजे फोकल लेंथ, त्याच्यानंतर की बाबा इतक्या अंतरावर ही ठेवली तर तिची प्रतिमा कुठे तयार होईल वगैरे वगैरे, किंवा एखादा नेत्रदोष असेल, दूरदृष्टिता किंवा निकटदृष्टिता म्हणजे नियर साइटेडनेस, फार साइटेडनेस वगैरे वगैरे, त्याला करेक्शन करण्यासाठी कोणता भिंग आणि त्याची किती पॉवर लागेल वगैरे वगैरे, सोपे आहेत. हे पण तुम्ही भिंगांचे डायरेक्ट आयदर सायन्स ऑल इन वनच्या खालचे करा, अन्यथा SSCच्या जी क्रमिक पुस्तक आहेत 8वी 9वी 10वीची त्याच्या खालची करा. 11वी 12वीची करू नका, टाइम वेस्ट करू नका. त्याच्यावरचा एखादा आला खूप कठीण आणि नाही जमला तर तो देवाच्या नावाने सोडून द्या. उगाच तेवढ्या एकासाठी 11वी 12वीची पुस्तकं फिजिक्ससाठी वापरू नका, अजिबात वापरू नका. इट इज नॉट वर्थ इट. त्याच्याने तुमचा काही विशेष फायदा होणार नाही, वेळ नुसता जाईल. हां, बायोलॉजीसाठी आवश्यक आहे,
कारण ते स्पेशली जे प्लांट किंगडम, ॲनिमल किंगडम वगैरे वगैरे ते करायला लागतं. ओके, राईट. 2 नंबर हे जर तुमचं संपलं तर मग 2 नंबर गुरुत्वाकर्षणाच्या खालचे करा, गतीच्या खालचे करा आणि बल आणि दाबच्या खालचे करा. ओके, गुरुत्वाकर्षण, गती, बल व दाब, हे जर हे आटोपलं असेल तुमचं तर मग हे करा. ओके, राईट. नाव पुस्तकं कोणती? ऑलरेडी मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की तुमची अजिबात काही ऐपत नसेल तर सिंपल SSC बोर्डाची पाठ्यपुस्तकं 8वी ते 10वीची वाचून काढा. अगदी वर्ड टू वर्ड वाचून काढा. ओके, फक्त याच्यामध्ये प्रॉब्लेम एकच असतो. काय असतं की समजा विद्युत आहे तर विद्युतचं एखादं चॅप्टर 8वीत पण असतं, त्याच्यात थोडंसं पुढच्या संकल्पनांचं चॅप्टर 9वीत पण असतं विद्युतचंच, आणि विद्युतचंच अजून काही संकल्पनांचं चॅप्टर 10वीत पण असतं. तर बऱ्याचदा ती लिंक लागत नाही. ओके, मग आपलं जे सायन्स ऑल इन म्हणून पुस्तक आहे डॉक्टर मोनाली साळुंखे, माझी धर्मपत्नीच आहे, पण त्याच्यातलं एडिटिंग मी केलेलं आहे फिजिक्सचं. त्याची 2nd एडिशन आता बाजारात आलेली आहे. त्याच्यामध्ये हे सगळं एकाच ठिकाणी तुम्हाला मिळतं आणि प्रत्येकाच्या खाली न्यूमरिकल्स पण मिळतात, म्हणजे सोडवलेली उदाहरणं, आणि प्रत्येक चॅप्टरच्या खाली 2023 पर्यंतच्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरं हे पण येतं. त्यामुळे तुमची जर ऐपत असेल पुस्तक खरेदी करायची तर हे पुस्तक घ्या, किंवा तुम्हाला योग्य वाटणारं कुठलंही पुस्तक घ्या. बाजारात बरीच पुस्तकं आहेत सायन्सवर उपलब्ध असणारी, तुम्ही एकदा चाळा आणि तुम्हाला जे योग्य वाटेल ते पुस्तक घ्या. पण स्ट्रॅटेजी मी सांगितलेलीच वापरा. पुस्तक कुठलंही वापरलं तरी स्ट्रॅटेजी मात्र मी सांगितलेली आहे तीच वापरा. ओके, राईट. नेक्स्ट, व्हिडिओज कोणते बघायचे? मी स्वतः संपूर्ण फिजिक्स एकूण एक चॅप्टर शिकवलेला आहे स्क्रीनशॉट व्हिडिओच्या माध्यमातून, आणि सगळेच्या सगळे व्हिडिओज साळुंखे सिम्पल स्कूल या यूट्यूब चॅनलवर फ्रीली अवेलेबल आहेत. सगळे व्हिडिओज फिजिक्सचे फ्री, म्हणजे खरंच फ्री. हे मुद्दा मी लिहिलेलं आहे. याचं कारण म्हणजे असं काहीच नाही की 4 फ्री आहेत आणि मग अजून पुढच्या व्हिडिओसाठी अमुक एक पेड सबस्क्रिप्शन घ्या वगैरे, असं काहीही नाही. मी कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स आहे, माझं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, मला कसली याची अजिबात गरज नाही. त्यामुळे फिजिक्सचं सगळं अवेलेबल आहे या यूट्यूब चॅनलवर, ऑल लेक्चर्स. त्याची लिंक इथे दिलेली आहे आणि लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण शेअर करतो आहे. ओके, त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकमध्ये, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहे. कारण मी कॉन्स्टिट्यूशन पण फ्री घेतो आहे, मॅथमॅटिक्स नुकतंच सुरू, कॉन्स्टिट्यूशनचे ऑलरेडी आज ज्या दिवशी मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो त्या दिवशी 50 लेक्चर्स ऑलरेडी अपलोड झालेले आहेत. मॅथ्स मी नुकतंच सुरू केलेलं आहे, त्याचे 2 अपलोड झालेले आहेत. केमिस्ट्रीचे पण 6-7 चॅप्टर्स, 6-7 व्हिडिओज फ्री अपलोडेड आहेत. आणि फिजिक्सचे सर्व व्हिडिओज, मला वाटतं 62 ते 63 व्हिडिओ असतील, सगळे फ्रीली अवेलेबल आहेत. त्याची प्लेलिस्ट आहे फिजिक्स फ्री लेक्चर्स. ओके, म्हणजे तुम्ही ज्यावेळी या यूट्यूब चॅनलवर जाल त्याच्यात या प्लेलिस्टमध्ये जा, फिजिक्स फ्री लेक्चर्स. ओके, तिथे तुम्हाला सगळे मिळतील. मग तुम्ही ABC ॲनालिसिसनुसार ते व्हिडिओज आधी ऐका. समजा ध्वनीचा आधी ऐका, नंतर मग प्रकाशाचे ऐकून घ्या, विद्युतचे ऐकून घ्या. आणि जर तुम्हाला काही जणांना जर ते स्लो वाटत असेल, काही वेळा आपला अभ्यास झालेला असतो मग आपल्याला ते स्लो वाटतं, तर यूट्यूबमध्ये एक स्पीड वाढवण्याचा हे असतो बघा, काहीतरी थोडासा आवाज असा किरकिरा येतो, पण स्पीड वाढवून चालायचं. आपल्याला जो मुद्दा महत्त्वाचा आहे तिथे थांबायचं, तिथे स्पीड नॉर्मल करायचा, परत दुसरा आपल्याला माहीत असणारा टॉपिक आला का भरभर पुढे जायचं. असं करा आणि ते व्हिडिओज जरूर ऐका. ओके, ते व्हिडिओज, आणि मग आयदर SSCची पुस्तकं किंवा सायन्स ऑल इन वन मधली पुस्तकं, याचं एक रीडिंग करा. दॅट शुड बी इनफ फॉर फिजिक्स. अभ्यास कसा करायचा याच्या 2-3 टिप्स मी फक्त तुम्हाला देतो. अभ्यासाची तंत्र, याच्यावर मी एकेका तंत्रावर स्वतंत्र लेक्चर घेणार आहे. हळूहळू मला जसा वेळ मिळेल तसं मी करेल. इथे मी फक्त जनरल प्रिन्सिपल टाकतोय. फिजिक्सचा किंवा इन जनरल सायन्सचा अभ्यास करताना एक लक्षात ठेवायचं, एका वेळी 2 तासापेक्षा जास्त त्या सब्जेक्टला घेऊन बसायचं नाही. याचं कारण सायन्स हा ऑलरेडी समजायला थोडासा कठीण नसतो, पण असं
टाइमपास म्हणून वाचून चालत नाही सायन्समध्ये. तुम्हाला प्रत्येक शब्द समजून घ्यावा लागतो, म्हणजे तुम्हाला कॉन्स्टंट अलर्ट आणि अटेन्शनने वाचावं लागतं. आणि त्याच्यामुळे साधारणतः 2 तासांनी आपला मेंदू थकतो सायन्स वाचताना. म्हणून 2 तासानंतर, आणि 2 तास पण सलग बसू नका. 1 तास बसा, 10 मिनिटाचा ब्रेक घ्या, परत 1 तास बसा. आणि एका दिवसात या 2 तासांपेक्षा जास्त करू नका. 2 तासांपेक्षा जास्त तुम्ही करायला लागलात तर तुम्ही फक्त वाचाल, पण तुमच्या डोक्यात काही शिरणार नाही. बऱ्याचदा असं होतं, आपण चक्क वाचत असतो, आपला मेंदू वाचत असतो, पण आपण काही समजून घेत नसतो. असं होतं. काही वेळा आपण एखाद्या विचारात जर गेलो, दुसऱ्या विचारात, तर आपल्या डोक्यात दुसरा विचार चालू असतो, पण डोळे ॲक्च्युअल वाचत असतात आणि डोक्यात दुसरा विचार चालू असतो. म्हणून 2 तासाच्या वर सायन्सचा अभ्यास करायचा नाही. ब्रेक द्यायचा, दुसरा सब्जेक्ट घ्यायचा, दुसऱ्या दिवशी पुढचे 2 तास करायचं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरं, आपण जे पण पुस्तक वापरत असो त्या पुस्तकामध्ये महत्त्वाच्या गोष्टींना अंडरलाईन करणं किंवा हायलायटरने हायलाईट करणं, काही शब्दांना बॉक्स करणं, असं की बाबा समजा हा शब्द माझा महत्त्वाचा आहे तर याला असा बॉक्स केला वगैरे. स्टार मार्क करणं, जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे किंवा जे आपल्याला समजायला कठीण आहे किंवा जे आपल्याला शेवटच्या 2 दिवसात रिव्हिजन करायची आहे ज्याची, तिथे असा स्टार मार्क करून ठेवायचा. याची आपली सिस्टीम डेव्हलप करायची की माझं मोस्ट इम्पॉर्टंटला मी काय मार्क देणार, मीडियम इम्पॉर्टन्सला काय मार्क देणार वगैरे. आपली सिस्टीम डेव्हलप करायची आणि आपलं पुस्तक भरपूर अशा पद्धतीने खराब करायचं. मायक्रो नोट्स काढणे, जर तुम्हाला वेळ असेल तर मायक्रो नोट्स काढणं. मायक्रो नोट्स कशा काढायच्या याचं मी सेपरेट लेक्चर घेणार आहे. की कुठल्याही पॅराग्राफमधले कीवर्ड्स फक्त घ्यायचे, महत्त्वाचे शब्द, असे शब्द घ्यायचे. समजा एक पॅराग्राफ आहे आणि त्या पॅराग्राफमध्ये 100 शब्द असतील, 100 शब्दांचा पॅराग्राफ असेल, तर त्याच्यातले आपण 8च शब्द असे घ्यायचे की ते 8 शब्द आपल्याला माहीत असले तर आपल्याला सगळ्या 100 शब्दांनी एवढा कंटेंट लिहिता येईल त्या पॅराग्राफचा. असे 8 कीवर्ड्स काढायचे, त्याला मायक्रो नोट्स म्हणतात. पण तुम्हाला वेळ असेल तरच मायक्रो नोट्स काढा, अन्यथा वारंवार वाचायला जास्त महत्त्व द्या. ओके. आणि जर भरपूर वेळ असेल, तुम्ही जर पुढची परीक्षा देणार असाल, भरपूर वेळ आहे तुम्हाला, मग मात्र मायक्रो नोट्स पण काढा. रिव्हिजन इज मस्ट. रिव्हिजनवर पण मी सेपरेट लेक्चर घेणार आहे. रिव्हिजन इज सो इम्पॉर्टंट मित्रांनो. काय असतं की जर तुम्ही एक रिव्हिजनचा म्हणजे फॉरगेटफुलनेसचा ग्राफ असतो, ओके, तो ग्राफ मी त्या लेक्चरमध्ये तुम्हाला स्वतंत्र सांगेलच की समजा आज तुम्ही एखाद्या गोष्टीचा अभ्यास केला म्हणजे 100% केला, दुसऱ्या दिवशी खट्ट दिवशी तुम्हाला याच्यातलं खूप कमी आठवेल, तिसऱ्या दिवशी अजून खूप कमी आठवेल, चौथ्या दिवशी अजून कमी, 5व्या दिवशी अजून कमी, 6व्या दिवशी अजून कमी, आणि 7व्या 8व्या दिवशी सगळं शून्य होऊन जात आहे. म्हणजे तुम्ही 7-8 दिवसाच्या आत कुठेतरी रिव्हिजन करून हा ग्राफ परत 100वर नाही घेऊन गेलात, परत 2-4 दिवसांनी रिव्हिजन करून परत 100वर नाही घेऊन गेलात, असं नाही घेऊन गेलात तर तुमचा आधी केलेल्या अभ्यासाचे सगळे तास वाया जातात. म्हणून मी सांगतो तुम्हाला की कुठलाही टॉपिक वाचल्यानंतर 10 दिवसांपेक्षा जास्त गॅप त्याच्या रिव्हिजनमध्ये पडायला नको. 10 दिवस फार झाले खरं तर, 3-4 दिवसातच तो परत एकदा वाचला गेला पाहिजे. बरं काय होतं, रिव्हिजनला कमी वेळ लागतो. समजा तुम्ही आज मूळ वाचलं, मूळ वाचताना वेळ लागेल तुम्हाला बऱ्यापैकी, ओके, पण तुम्ही 2 दिवसांनी रिव्हिजन कराल ना तर ते भरभर वाचलं जाईल, कारण बाकी संकल्पना समजल्या आहेत. 1-2च गोष्टीवर तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल. आणखी पहिली रिव्हिजन झाली, दुसऱ्या रिव्हिजनला आणखी कमी वेळ लागेल, तिसऱ्याला आणखी कमी वेळ लागेल, आणि 4-5 रिव्हिजन नंतर तर तुम्हाला नुसतं त्या पेजवर नुसती नजर टाकावी लागेल आणि विषय संपला. म्हणून रिव्हिजन इज मस्ट. ओके. नेक्स्ट, न्यूमरिकल्सची प्रॅक्टिस. जे न्यूमरिकल्स आहेत त्या न्यूमरिकल्सची प्रॅक्टिस करणं अत्यावश्यक आहे. म्हणजे सोडवलेली जी उदाहरणं असतात ती नुसती बघून आपल्याला समजून जातं. जे सोडवून दाखवलेलं असतं, अच्छा हा असं केलं, असं केलं, असं केलं, असं केलं, पण नंतर ते उत्तर झाकून आपण ॲक्च्युअल पाटी पेन्सिल म्हणा किंवा पेन नोटबुक म्हणा किंवा काहीतरी घेऊन ॲक्च्युअल सोडवलं पाहिजे. त्याच्यामुळे ॲक्च्युअल सोडवण्याची प्रॅक्टिस केलीच पाहिजे. आणि 3-4 चॅप्टरवरचे तर न्यूमरिकल्स करायचे आहेत, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम आहे प्रॅक्टिस करायला. ओके, सो दॅट शुड बी देअर. सराव प्रश्न.
कुठलीही टेस्ट सिरीज किंवा एखादा सराव प्रश्न याच्यावरचा करायला हरकत नाही. कारण काय, त्याच्याने तुम्हाला थोडासा अंदाज येतो की आपल्याला आपली प्रगती कुठपर्यंत आहे. तर कुठलाही सराव प्रश्नांचं संच तुम्ही सोडवायला हरकत नाही, राईट. अशा पद्धतीने जर अभ्यास तुम्ही रफली केला आणि ही स्ट्रॅटेजी फॉलो केली तर मला असं वाटतं की फिजिक्समध्ये तुम्हाला 4 ते 6 पैकी किमान 3 आणि जास्तीत जास्त समजा 5-6 विचारले गेले असतील तर 5 तरी मार्क्स मिळू शकतात आणि ते मार्क्स तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये खूप पुढे नेऊ शकतात, राईट. तर अशा पद्धतीने आपण फिजिक्सची स्ट्रॅटेजी बघितली. याच पद्धतीने आपण केमिस्ट्री आणि बायोलॉजी स्ट्रॅटेजीसुद्धा ते मॅडम घेतील, आपण ती पण बघणार आहोत. आणि मला जर शक्य झालं तर मी जे फिजिक्सचे ए कॅटेगरीवाले चॅप्टर्स आहेत, मी ट्राय करेल की त्या ए कॅटेगरीवाल्या चॅप्टर्सचं एक शॉर्ट रिव्हिजनचे व्हिडिओज अपलोड करण्याचा मी प्रयत्न करेल. प्रॉमिस देऊ शकत नाही कारण माझं कामाचा व्याप मोठा आहे. त्याच्यातनं वेळ मिळाला तर मी जरूर तुमच्या परीक्षेच्या आधी महत्त्वाच्या चॅप्टर्सच्या फास्ट रिव्हिजनचे व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न करेल, राईट. So thank you very much and all the best.